जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपण 10व्या दशकाला प्रारंभ करतो आहोत. दशक 10वा, समास पहिला. अंतःकरण एक नाम. समासाला जी नावं दिलेली आहेत ती त्या समासामध्ये काय विषय आहे साधारण सांगितलेला हे सांगणारी ती नावं आहेत. आपण मागच्या दशकामध्ये काही गूढ काही कूट असे प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघितली. समर्थाने आपल्याला या परमार्थामध्ये महत्वाच्या संकल्पना जे ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना नीट कळणार नाहीत अशा असणाऱ्या खूप सोप्या भाषेत उलगडून सांगितलेल्या आहेत मागच्या दशकामध्ये. या दशकामध्ये पण काहीसं तेच आहे. इथे अंतःकरण एक नाम असं त्या समासाचं नाव दिलेलं आहे. इथे सुरुवातीलाच मुळी प्रश्न येतो. श्रोते म्हणजे शिष्य म्हणा, श्रोते म्हणा, ते प्रश्न विचारतात. सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक, ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. सगळ्या प्राणीमात्रांचं अंतःकरण एक आहे का अंतःकरण वेगवेगळं आहे हे मला निश्चयाने सांगा, असा हा प्रश्न आहे. ऐसे श्रोत्याने पुसले, अंतःकरण एक की वेगळं आले? वेगळं आले म्हणजे भिन्न. प्रत्येकाचे अंतःकरण एक आहे की वेगळं आहे असा त्याने प्रश्न विचारला. त्यावर समर्थ उत्तर देतात. समर्थ म्हणतात, समस्तांचे अंतःकरण एक, निश्चयो जाणावा नेमक, हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला. माझा स्वतःचा अनुभव, प्रत्ययाचा म्हणजे माझ्या अनुभवाची गोष्ट मी तुला सांगतो. सगळ्या प्राणीमात्रांचं अंतःकरण एकच आहे हे निश्चयपूर्वक तू माझ्या स्वतःच्या अनुभवाने जाण. याचा अर्थ काय? प्रश्नाचं उत्तर आहे सगळ्यांचं अंतःकरण एकच आहे. आता अंतःकरण एक आहे म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल, तो प्रश्न शिष्याने पुढे विचारलेलाच आहे लगेचच. तो विचारतो, एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लोकी, एक अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी. एक जेविता अवघे झाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. म्हणजे काय? जर समजा एक जेवले तो सगळ्यांचं पोट भरल्यासारखा अनुभव आला पाहिजे. एक दुःखी झाला, अंतःकरण एक आहे, मग एक दुःखी झाला म्हटल्यानंतर सगळेजण एका वेळी दुःखी झाले असं झालं पाहिजे. किंवा एक सुखी झाला की सगळ्यांचं अंतःकरण एक आहे त्यामुळे सगळेच सुखावले असं तरी व्हायला पाहिजे. परंतु तसा अनुभव नाही. एक सुख आहे, एकाला दुःख आहे आणि त्या दोघांचा अनुभव स्वतंत्र स्वतंत्र आहे. मग प्रभो, आपण जे सांगता आहात की सगळ्यांचं अंतःकरण एक, हे कशावरनं? त्यावर तो अजून पुढे प्रश्न विचारतो. सर्प डसाया येतो, प्राणी भिवून पळतो, एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा. हा त्याने प्रश्न विचारलाय. सर्प डसाया येतो, साप चावायला येतो, आणि ज्याला चावतोय, धरून चला माणूस आहे, आपल्याला चावायला आला तर मग आपण भिवून पळायला लागतो. त्या चावायला येणाऱ्या सापापासून आपण लांब पळतो. तो म्हणतो जर अंतःकरण एक आहे तर विरोध असता कामा नये. आपणही शांत बसलं पाहिजे, तो शांतपणे येऊन चावून गेला पाहिजे. किंवा तो मला चावायला येताच कामा नये, त्याचं तो त्याच्या वाटेने जाईल, मी स्वस्थ बसून राहीन. पण ह्यापैकी काही घडताना दिसत नाही. प्रत्यक्ष साप जर चावायला आला तर मनुष्य त्या सापापासून लांब पळत सुटतो. म्हणजे हा विरोध आहे. जर अंतःकरण एक असेल तर हा विरोध का बरं? ऐसे श्रोतयाची आशंका, वक्ता म्हणे चळू नका, सावध होऊन ऐका निरूपण. आता मी निरूपण करतो पुढचं, आपण सावधपणाने ऐका. अंतःकरण म्हणजे जाणीव. आता समर्थ आपल्याला प्रत्यक्ष समजवायला घेतात. समर्थ म्हणतात, अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव जाणती कळा. यामध्ये समर्थांनी जाणीव हा शब्द वापरलेला आहे. ती जी जाणती आत बसलेली आहे, ज्याला जाणीव आपण म्हणतो, माझ्या देहरक्षणासाठी मी धडपड करणारा जो मी म्हणून म्हणतो आहे ते आत बसलेलं आहे.
आणि त्याने आत बसलेल्याने हा बाहेरचा जो देह आहे त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. यामध्ये सरळ आहे, आत बसलेला जो आहे तो ह्या बाहेर दिसणाऱ्या देहापेक्षा वेगळा आहे. म्हणजे हा चालवणारा वेगळा आहे आणि जे चालतंय ते वेगळं आहे. फक्त चालवणाऱ्यांनी जे चालतंय त्याचा अभिमान धारण केला आहे. समर्थ पुढे सांगतात, सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. सर्प जाणलं की ह्या माणसापासून मला धोका आहे आणि म्हणून तो चावायला आला. त्याने धोकाही जाणला आणि जे जाणलं तो जाणकार आहे ते जाणीव, आणि ज्याला चावायला जातोय त्याच्या ठिकाणी पण तीच जाणीव आहे. त्या जाणीवेने हे जाणलं की हा सर्प मला चावायला येतोय. दोन्ही ठिकाणी ही जाणीव वाचवण्यासाठीचीच धडपड करते आहे. एक सर्पाचा देह वाचवायचा प्रयत्न आहे, एक मनुष्याचा देह वाचवायचा प्रयत्न आहे. पण वाचवणारी जी जाणीव आहे ती तशीच आहे, दोघांना समान आहे. समर्थ म्हणतात, सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला. दोन्हीकडे जाणलं आणि जाणल्यानंतरची क्रिया दोघांची तशी आहे. दोहीकडे जाणीवेला बरे पहा. बरे पहा, नीटनेटकं बघा, जाणीव समान आहे. जाणीव रूपे अंतःकरण. आता मूळ उत्तर आहे, नक्की काय सारखं आहे अंतःकरण म्हणजे? समर्थ म्हणतात, जाणीव रूपे अंतःकरण सकळांचे एक हे प्रमाण, जीव मात्रास जाणपण एकची असे. इथे समर्थ आपल्याला स्पेसिफाय करून सांगतात की जाणीव रूपाने अंतःकरण एक आहे. ती ज्याला जाणवत आहे, ज्याला अभिमान आहे, ज्याने या देहाचा अभिमान धारण केला आहे, ती जी जाणीव आहे ती दोन्हीकडे म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी एक समान आहे. आणि तिने त्या त्या देहाचा अभिमान धारण केल्यामुळे ती तो देह जसा त्या देहाला आवडेल, जसं त्या देहाला पाहिजे, जसं त्या देहाला गरजेचं आहे, त्याप्रमाणे ती तिथे तशी तशी वागायला लागते. पण सगळ्या ठिकाणी जाणीव एकच आहे आणि तिचं कार्य देखील एकच आहे. तिने धारण केलेल्या ज्या देहाचा अभिमान आहे त्या धारण केलेल्या देहाच्या अभिमानाप्रमाणे त्या देहाप्रमाणे वागणे. म्हणून अंतःकरण एकच आहे. जाणीव रूपाने अंतःकरण सगळ्यांचं समान आहे आणि हे आपल्याला कळतं. असे अनेक संतांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की प्रत्यक्ष वाघ समोर आला तर तो संतांना काहीच करत नाही, कारण त्या दोघांमध्ये अंतःकरण एकच असतं. तिथे भीती दोघांनाही नसते. आपल्याला जी भीती वाटते याचं कारण मला माझा देह प्रिय आहे आणि त्या सापाला म्हणा वाघाला त्याचा देह प्रिय आहे. पण संतांच्या ठिकाणी देहभावनाच नसल्यामुळे सापाला किंवा वाघाला कळतं की ह्या माणसापासून मला धोका काही नाहीये, कारण तोही शांत बसलाय आणि मीही शांत आहे. म्हणजे अंतःकरण एकच आहे, हा तिथे अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. समर्थ पुढे म्हणतात, अवघे समर्थाने इथे तेही स्पेसिफिक केलंय. काही जण अशी आशंका घेतील की एखाद्याला एखादी गोष्ट आवडते आणि दुसऱ्याला आवडत नाही. त्याचं कारणच मुळी त्या देह स्वभावाप्रमाणे आहे. समर्थ म्हणतात, आवडे नावडे ऐसे झाले तरी हे देह स्वभावावरी गेले, परंतु हे कळो आले अंतःकरण योगे. हे अंतःकरणाच्या योगानेच कळतं. काय? एखाद्याला एक आवडतं, एखाद्याला दुसरं आवडतं. हे जे एखादी गोष्ट आवडणं आणि नावडणं हा जो प्रकार आहे ना, तो केवळ ह्या अंतःकरणाचाच खेळ आहे. तो त्या देहाच्या भिन्नत्वामुळे अनुभवायला येणारी गोष्ट आहे. म्हणून समर्थ म्हणतात, इथे अजून समर्थ आपल्याला पुढे जाऊन सांगतात, जाणीव रूपाने जाणीव असणे म्हणजे अंतःकरणाचा जो भाग आहे तो विष्णूचा अंश धरलाय आणि विष्णू पालन करतो ह्या चराचर विश्वाचं. ते कसं पालन करतो? तर तो ह्या अंतःकरण रूपाने प्रत्येक प्राणीमात्रात विराजमान आहे आणि म्हणून तो वाचवतो. म्हणजे मीच माझा देह सांभाळतो. ते विष्णूचं कार्य आहे सांभाळ करणे. आता मला ह्याचा विसर पडतो. मृत्यूसमयी या देहाचं मला विस्मरण होतं आणि विस्मरण हे रुद्राचा भाग आहे आणि अशा प्रकारे या देहाचा संहार होतो. तिथे रुद्र प्रगटतो म्हणजेच विस्मरण होतं. आता जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण आहे आणि तो ब्रह्माचा संबंध आहे. ब्रह्मदेव म्हणजेच तो उत्पत्ती करता, म्हणजेच तो रजोगुण, म्हणजेच जाणीव आणि नेणीव. काही कळतंय काही कळत नाही अशा अवस्थेमध्ये जीव जन्माला येतो. अशा प्रकारे जन्म, त्याचं व्यवस्थापन आणि त्याचा मृत्यू म्हणजेच ब्रह्मा
विष्णू आणि महेश ह्या तिघही जण ह्या अंतःकरणाचेच जणू काही प्रकार आहेत असं समर्थ सांगतायत. जाणण्या नेणण्याची बुद्धी तेची देही जाणावा विधी, विधी म्हणजे ब्रह्मदेव. स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता, ऐसा उत्पत्ती स्थिती संहार प्रसंगे बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा. हे मी सगळं सांगितलं आपल्याला, पण ह्याचा निर्धार हा प्रत्ययाने म्हणजेच काय, अनुभवाने बघण्याची गोष्ट आहे. हे मी जशी सांगितली ती सांगून तुम्ही ऐकलीत, पण समर्थ इथे फार व्यवस्थित सांगतात की तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या. मी सांगितलंय म्हणून ऐकू नका. हा तुमच्या अनुभवाच्या प्रांतामध्ये येऊ द्या. अनुभवाच्या प्रांतामध्ये येण्यासाठी आधी समजून घ्या. समजून घेतलं की माझ्या लक्षात येईल हे माझ्या अनुभवाचं आहे की नाही. ते समर्थ काय म्हणतायत ते आपण पुढच्या समासामध्ये बघूया. जय जय रघुवीर समर्थ.